गणपती बाप्पा मोरया. आज आहे ना रविवार असल्यामुळे सुट्टी होती, तर म्हटलं चला बाप्पांचे दर्शन घेऊन येऊ बरं का. त्यानंतर मग पहिले सगळ्यात आधी ना इथं गेलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रत्येक 5 मिनिटाला नवीन-नवीन गणपती आणि नवीन-नवीन देखावे. इतके छान-छान आणि सुंदर-सुंदर देखावे होते ना, काय सांगू. ह्यावेळी तर गोमुखातून आहे ना मस्तपैकी पाणी येत होतं आणि देखावे म्हणजे कितीही बघा तुम्ही, तुम्हाला कमीच आहे. कितीही हिंडा तुम्हाला कमीच आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं उरणारच तुमच्याच्याने. सगळे गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकत नाही. 2-3 दिवस तुम्हाला लागणार आहे बघण्यासाठी. त्यानंतर नंदी महाराजांचं पण दर्शन झालं बरं का. त्यानंतर पुढे गेलो तर शंकर महाराज पण होते नाही का. म्हणजे सगळे होते देव देव आहे तिथं. देखावे जिवंत देखावे तर संध्याकाळी असतात आणि सकाळी जिवंत देखावे नसतात. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी गेले तरी चांगलंच आहे आणि गर्दी तर खूपच असते बाबा. आणि हे बघा हे नवीन-नवीन देखावे एकदम छान विष्णूंची मूर्ती पण आहे आणि मेन म्हणजे इथं 12 ज्योतिर्लिंग पण आहे बरं का. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं दर्शन घेऊ शकता. जसं काय नागेश्वर झाले, त्यानंतर मग काशी विश्वनाथ तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम छान-छान आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर सगळे इथं सगळ्यांचे एकदम मस्त केलेले आहे. आपले केदारनाथ पण आहे. त्यानंतर मग सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग घरी निघालो बरं का. घरी जाता-जाता आम्हाला बालाजी गणपतीचं दर्शन झालं